अफगाणिस्तानच्या संघानं ग्लेन मॅक्सवेलची कॅच सोडली आणि विश्वचषकापासून दूर जावं लागलं आणि जो ऑस्ट्रेलिया संघ असं वाटत होता विश्वचषकातून बाहेर जाईल त्याच संघाने ती ट्रॉफी उचलली। त्यामुळे पकडो कॅच जितो मॅच। सोप्पा झेल ड्रॉप केलाय। धावसंख्या 2 वरती पाहायला मिळते। पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने त्यावेळेला क्राऊड अपील केली पंचांकडे क्रॉस द लाईनने खेळायचं होतं। अपील मध्ये उत्साह अधिक होता आणि प्रत्येक टीमचं कर्तव्य असतं अपील ला आपण नाकारू शकत नाही। धावसंख्या आपण पाहतो 2 धावा। ज्यावेळेला क्राऊड अपील होते पंचांवरती देखील कधी कधी दबाव निर्माण होत असतो। अशा कंडिशन्स मध्ये कधी कधी पंचांकडून देखील चुकीचा डिसिजन जात असतो आणि त्याचाच अपोजिट टीम कुठेतरी फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो। या वेळेला मात्र पाहू शकाल ऑफस्टिकच्या बाहेर बॉल आहे। ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 3 धावा फलकावरती। पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे ठाणे जिल्ह्यातील विशाल 11 पिंपरी संघ तर दुसऱ्या बाजूने पाहतोय रायगड जिल्ह्यातील शेमडी संघ। पुलर लेनचा बॉल आहे इथे पहा नशिबाची साथ मिळेल जरूर मिळेल। लॉंग स्टॉपला बॉल गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार। इथून मात्र टीम शेमडी संघाला नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळाली। हा नशिबाचा सवकार म्हणावा लागेल। आदरणीय सुरेश भाऊ यांचे मोठे बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत। इनफिल्डच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक खेळला गेलाय। पुन्हा एकदा पाहिलं तर मिड ऑफच्या बाहेर बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सवकार। अंतिम बॉल गोलंदाज जिथून यश डिलिव्हर करेल। यावेळेला जोरदार क्राऊड अपील पाहायला पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल धावचीत स्वरूपामध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र फलंदाजाला माघारी जावं लागेल। पहिला धक्का गमावलाय टीम शेमडी संघाने। फर्स्ट ओव्हर कंप्लीट। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 12 धावा धावफळकावरती आहे। विकेट गमावला 1 फलंदाज बाद झाला अर्थात महेश। नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात। धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 12 धावा धावफळकावरती आहे। षटक क्रमांक 2 मध्ये पिंपरी एक्सप्रेस स्वप्नीलला आणलं गेलंय ज्याची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली आहे। प्रत्येक मॅच मध्ये त्याने सर्वश्रेष्ठ गोलंदाजी केली आहे आणि तोच गोलंदाज या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये गोलंदाजी करतोय। पहिला बॉल स्वप्नीलचा पहिलाच बॉल लॉवर फुल टॉस समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय। लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय सिंगल इथे आली आहे।
विशाल 11 पिंपरी संघाची गोलंदाजाची धार आहे अत्यंत तिखट आहे. प्रत्येक गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या आपण पाहतो 1च्या साहाय्याने 13 धावा. परंतु शेमडी टीमला इथे विजय संपादित करायचा असेल तर 35+ जावं लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पुढचा बॉल फुलटा सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. स्टँड इन डिलिव्हर नोचा इशारा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. सात धाबा फलकावरती आहेत. किरण मोरे या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेत आहेत. आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला भोजनाची व्यवस्था देखील लाभली. त्यांना देखील धन्यवाद. खूप सारी मेहनत घेतली जाते या स्पर्धेकरिता. येणारा बॉल फ्रीडचा. 7 धावेने टीमची धावसंख्या फलकावरती जोडली गेली. तब्बल 20 धावा. प्रचंड गतीने टाकण्याच्या नादामध्ये हातातून बॉल निसटला. त्यानंतर नोचा इशारा आला. या बिल्लाचा बॉल चांगला आहे. डॉट बॉल. मात्र फलंदाजाला असं वाटलं की ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा बॉलला सोडून दिला गेला. त्यानंतर डॉट बॉल. 20 धावा फलकावरती. स्वप्नील षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल ओव्हर द विकेटने. या वेळेचा बॉल मात्र पाहिलं तर सन्मानित केलं बॉलला सॉफ्ट हँडनं पुश केलं पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा विती आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचत आहे. 21 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पण पाहिली. महत्वाची विकेट आली. परंतु इथे धावांची लयलूट पाहायला मिळते. स्वप्नीलला कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल घेऊन राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज झालाय स्वप्नील. यावेळेला मात्र फुल टॉस होता. क्रॉस दी लाईनने खेळले. शफल झाले होते आणि त्यानंतर एक डावी ते आली. एक धावेने टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. अगदी पाहिलं तर 4 बॉलचा खेळ इथे संपन्न झाला. धावसंख्या 22 या अंकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय दिनेशला. धावसंख्या 22 वरती असताना पुढचा बॉल स्वप्नील राईट ओव्हर द विकेटने मार्गस्थ करतो. यावेळेला ऑन द राईज कॉर्नर मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी करतील. सिंगल घेतली गेली. सिंगलने टीमची धावसंख्या 23 अंकावरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ इथे पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. परंतु या षटकामध्ये एक फ्रीडची संधी मिळाली होती. नो बॉल टाकला होता. आउट फॅक्टर अधिक फायदा उचलता आलेला नाहीये फलंदाजांना. 23 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झाला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज स्वप्नीलचा हा बॉल फलंदाजासाठी खूप महत्वाचा असणार आहे. सबमरीन डिलिव्हरी डॉट आलाय. बॉल खूप चांगला बॉल हाताळला गेला. शेवटचा अंतिम बॉल आलाय. निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचे 6 बॉल. या 6 बॉल वरती टार्गेट कितीचा असेल हे देखील पाहावं लागेल. या स्पर्धेकरिता आम्हाला पंच म्हणून लाभले राहुल भोईर सर, निशांत पष्टे सर. हे आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं तर महागडा ठरला होता गोलंदाज टीम विशाल 11 पिंपरी संघाकडून. मात्र काही चेंजेस पाहायला मिळतील का या मॅच मध्ये. तर सुशांत आले. पहा रणनीती बदलली गेली. तर या अगोदर पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये निखिलने गोलंदाजी केली होती. परंतु इथे चेंजेस केले गेले गोलंदाजीमध्ये आणि गोलंदाजाला इथे आणलंय सुशांतला. षटकातला पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा आला. हो परफेक्ट साठी कर सन्मान देण्यास प्रवृत्त केलं फलंदाजाला. ही लाईन लेंथ आहे ना, हार्ड लाईन लेंथ आहे. इथे फलंदाजांना कष्ट घ्यावे लागतात. अशा पद्धतीचे बॉल फक्त आणि फक्त डिफेन्स करण्यामध्ये माहिर आहेत कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि फरदीन काझी.
हे दोन खेळाडू असे आहेत ना की त्यांना अशा पद्धतीचे बॉल टाकले तर त्याचा रिझल्ट तुम्हाला षटकारामध्येच मिळणार आहे. धावसंख्या 24, 24 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पुढचा बॉल फुल टॉस, परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेत बॉल आहे, उंची गाठली आहे आणि ते सुरेख पद्धतीने झेल कॅरी केलाय स्वप्नीलनं. आणखीन एक धक्का टीम शेंबडी संघाला. क्वालिफायरचा सामना टॉप 3 मध्ये पोहोचण्याकरता हा संघर्ष आपण पाहतोय. क्रॉस दी लाईनने खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र पाहू शकाल डॉट बॉल आला. धावसंख्या रोखली गेली 30 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. विशाल 11 पिंपरी विपक्ष शेंबडी अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आपण पाहतोय सरपंच चषक 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस. एक चांगलं आयोजन नियोजन जे भवानी मोरनी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. समोरच्या बाजूने लेफ्ट केला बॉल, क्षेत्ररक्षक बॉल खाली, विकेट आली आहे. आणखीन एक धक्का.
बाडोशी सारख्या बलाढ्य संघाला मात दिली, दुसऱ्या सामन्यामध्ये मालदेव संघाला मात दिली आणि आता आपण त्यांना क्वालिफायरचा सामना खेळताना पाहतोय. पहिला बॉल दर्जेदार आहे, ऋषिकेश चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते, क्राऊड अपील सातत्याने दाखवली जाते. पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या ठिकाणी एसटीच्या वरून हा बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉल इथे दुसरा आलाय. चांगली गोलंदाजी ऋषिकेशची राहिली. सलगचा हा दुसरा बॉल डॉट काढण्यामध्ये यशस्वी झाला. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय, गुडलेंथ वरती पिच करतोय. बॉल पिचिंग चांगली आहे. धावसंख्या पाहतोय, कोणत्या प्रकारचं खातं खोललेलं नाहीये. सलगचा हा दुसरा बॉल डॉट काढलाय. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. इथे हा बॉल देखील पाहिलं तर डॉट आलाय. स्विंग अँड मिस आणि बॅटने खेळायचं होतं फलंदाजाला, परंतु इथून थोडासा कानमंत्र देणं गरजेचं आहे. जेव्हा स्ट्रायकर एंडचा फलंदाज स्ट्रगल करतो ना, त्यावेळेला नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजांना तिथपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक आहे आणि आता ते कार्य केलंय सुशांतने. धावसंख्या रोखली गेली आहे, खातं खोललेलं नाहीये. 31 धावा आता डोंगरा एवढ्या वाटू लागलेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. चौथा बॉल देखील आलाय डॉट. अतिशय सुंदर गोलंदाजी, भेदक मारा दाखवला जातोय. अशा पद्धतीची गोलंदाजी नितीन शिंदे यांनी देखील केली होती टीम जय भवानी मोरणी संघासाठी, परंतु टीमने त्याला साथ दिली नाही आणि तिथून मोरणी संघाला पराभवाच्या सामोरे जावं लागलं. धावसंख्या आपण पाहतोय रोखली गेली. 4 बॉल सलगचे डॉट काढलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5व्या क्रमांकाचा बॉल करण करिता, करणला बंदिस्त केलंय, बांधून ठेवलंय. धावा दिल्या जात नाहीयेत, धावसंख्या रोखली गेली आहे. स्टेप आउट झाले, पुढे सरकले आणि त्याचं उत्तर त्याने दिलंय षटकारामध्ये. मी आतापर्यंत शांत होतो, झोपलेला वाघ आता जागा झालाय, त्याने ठोकलाय षटकार. मध्ये सुशांतला संधी मिळाली नव्हती बॅटिंग करण्याकरिता, तो नाश्त्यावरती उभा राहिला आणि इथून आता त्याला संधी मिळाली. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता विजयासाठी विशाल 11 पिंपरी संघाला. परंतु या 25 धावांपासून रोखलं जाईल का शेंबडी संघाच्या माध्यमातून? शेंबडी विपक्ष विशाल 11 पिंपरी आजच्या दिवसातील अंतिम क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय, जिथून पहिल्या डावामध्ये 30 धावा उभ्या केल्या होत्या शेंबडी संघाने. 31 धावांचा आव्हान ठेवलं होतं आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये पाहिलं तर अवघ्या 6 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. फलंदाज करणला 5 बॉल डॉट काढला, एक षटकार त्याने लगावला परंतु बंदिस्त केला. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन सुशांत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज महेश येतात. 12 बॉल 25 ची गरज. काय घडेल काय बिघडेल या मॅच वरती आपला ताबा कोण मिळवेल? पहिलाच बॉल फटका, फर्स्ट लाईट टॉपेज आहे, विकेटची संधी निर्माण. परंतु इथे पहा 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉल कॉम्बिनेशन चुकीचा पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा होईल टीम पिंपरी संघाला. सुशांतला जीवनदान, त्यानंतर एक सिंगल धाव. ही विकेट आहे ना, ही विकेट नव्हती, ही मॅच होती. एक महत्वाची कॅच इथे ड्रॉप झाली.
एक धाब्याने टीमची संख्या धावफलकावरती जोडली गेली. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉल वरती सिंगल आली. प्रत्येक बॉल मध्ये इक्वेशन बदलत आहे. 11 बॉल आणि 24 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच. दोन्ही संघांना समान संधी आहे. विजयाचा तराजू कोणाच्या बाजूने झुकणार, ही विजयाची डंका कोण फुंकणार या सरपंच चषकामध्ये, याची आतुरता उत्कंठा शिगेला पोहोचली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. समोरच्या दिशेला खेळायचं होतं. अतिरिक्त उंची गाठली आहे, लांबी गाठली नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेत. विकेट आली आहे करांची. पहिला धक्का, पहिली विकेट 7 अंकावरती विशाल 11 पिंपरी संघाची. धावसंख्या पाहू शकाल एकंदरीत रोखली गेली. 7 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा विकेट गमावला. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आलाय. ज्या स्वप्नीलची गोलंदाजी फलंदाजी उत्तम राहिली आहे, परंतु इथे पाहिलं ना तर विशाल 11 पिंपरी संघ खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय आणि या संकटातून जर बाहेर काढायचं असेल ना तर मात्र याला संकटमोचक बनावं लागेल, तारणहर्ता बनावं लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज महेश सज्ज होत आहेत राईट मोर द विकेटने. समोरच्या दिशेने स्टँड इन डिलिव्हर. मी म्हटलं होतं याकडे गुणवत्ता आहे, कलात्मकता आहे आणि त्याचा योग्य वापर केलाय. स्वप्नीलनं बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
पहिलाच बॉल होता गोलंदाज आदर्श लॉंग ऑन कडे खेळायचं होतं बॉल आला झेल टिपली फलंदाज बाद नवीन फलंदाज यश मैदानात दाखल होता परंतु ज्या खेळाडूने षटकार मारला तो लास्ट सेकंड वरती उभा आहे यावेळेला समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चुकी केली का फलंदाजाला हो जरूर केली आहे कारण एक बाजूने स्वप्नीलला नॉन स्ट्राइक एंड वरती ठेवलंय नवीन फलंदाज इथून प्रणय मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला 4 बॉल आणि तब्बल 18 धावांची आवश्यकता विजयाकरिता विशाल 11 पिंपरी संघाला परंतु पहिल्या 2 बॉल वरती आपण पाहिलं ना तर खूप चांगली गोलंदाजाची राहिली आहे पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट ना क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत फक्त सिंगल घेतली गेली शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि 17 धावांची आवश्यकता हाल देखील अनोखा इतिहास रचला गेला होता 3 बॉल 18 धावांची आवश्यकता असताना दुधनी संघाने सामना आपल्या नावावरती केला होता मात्र 3 बॉल वरती इथून पुढे 17 धावा या डिफेन्स होतील का ती गुणवत्ता दाखवावी लागेल फलंदाजाला तो आत्मविश्वास दाखवावा लागेल फलंदाजाला षटकातला पुढचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेटने नाही बॉल वरची नजर हटवली आहे अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती टीम शेमडी संघ शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि तब्बल धावांची आवश्यकता आहे ती मात्र 18 धावा 17 धावा गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे साहेबांनी देखील या गोलंदाजीचं कौतुक केलंय धनाजी दादा सकपाळ यांनी या सर्व गोलंदाजांचं कौतुक केलंय गोलंदाजी अटॅक खूप चांगलं पाहायला मिळालं राईट ओव्हर द विकेट आणखीन एक दर्जेदार बॉल इथे देखील डॉट बॉल आलाय शेवटचा अंतिम बॉल शिल्लक कुठेतरी पिछाडीवरती राहिला विशाल 11 पिंपरी संघ शेवटचा बॉल शिल्लक इथून सेलिब्रेशन पाहायला मिळेल आमचे डीजे ऑपरेटर देखील सक्षम आहेत सेलिब्रेट साठी शेवटचा बॉल आजच्या दिवसातील आणि सामना जिंकला शेमडी अभिनंदन वेल प्लेड टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय शेमडी संघ खूप 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 अभिनंदन and hard luck विशाल 11 पिंपरी कम ऑन डीजे